पण आत्ता एक मोबाईलमध्ये मी बातमी बघितली ABP माझावर. सर्वांनीच बघितली असेल. तर त्या बाईचं एका माणसाबरोबर प्रेम होतं आणि ती त्याच्याबरोबर राहत होती. 4 महिने झाले आणि तिला एक 4-5 वर्षाचा मुलगा होता. तो पण त्या दोघांबरोबरच राहत होता, कारण लहान असल्यामुळं तो राहत असेल किंवा ती बाई घेऊन आली असेल, नाही का. त्या माणसाने त्या मुलाला इतकी मारहाण केली. काय कारण होतं तर फक्त त्याने उलटी केली. आता उलटी केली तर करू दे ना बाबा, लहान मुलगा आहे, झाला असेल त्याला सर्दी खोकला त्रास काहीतरी खाण्यात असेल म्हणून उलटी केली. तर आई काय करत होती मग एवढं मारूस तर की नाही. आई पण मारू देत होती का त्याला, त्या माणसाला? त्याला आवरता नाही आलं. हां, आपलं प्रेम आहे म्हणून मुलाला पण ॲडजस्ट करायला लावायचं का दुसऱ्या माणसाला? असं कुठं रिवाज आहे का? दुसऱ्या माणसाला त्या छोट्या मुलाला पण ॲडजस्ट करायला लावायचं? जर तुझी एवढी मस्ती होती ना, एवढं तुला हे होतं ना, तर द्यायचं ना त्याच्या बापाकडे त्याचा मुलगा, किंवा दुसरीकडे ठेवायचा. त्याला कशाला घेऊन यायचा? बरं, घेऊन आली तर आली, मग नीटनेटकं सांभाळायचं ना. का त्या माणसाचा मार खाऊ द्यायचा? मला तर काही हे पटलं नाही बाई. आणि त्या मुलाचा त्याच्यातच मृत्यू झाला. तर आई काय करत होती मला म्हणायचं. आईला नाही समजलं, माझ्या मुलाला हात लावायचं नाही. गेला ना हाकनाक मुलगा तुझ्या प्रेमापायी. घ्या आता प्रेम वरून खालून. काय प्रेम करतात शिबाई. मला तर हे प्रेम प्रेम कळतच नाही बाई. हल्ली ना ह्या प्रेम शब्दाचा मला अर्थच कळना. हे प्रेम काय म्हणजे आपलंच नाश आपणच करून घ्यायचा त्या प्रेमासाठी? बाबा, हे असलं प्रेम मी आत्ताच हे 4-5 वर्षात बघते बाबा. हे असलं घाणेरडं प्रेम आमच्या टायमाला नव्हतं. बरं होतं बाबा, आम्ही अशी प्रेम केली नाही, फालतू प्रेम.